आणि त्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या सोबत कोण आहे माहितीये? हाय नासिक, दिस इज डॉक्टर पल्लवी कासलीवाल देशपांडे. आय एम अ प्राणिक हीलर, अ फिजियोथेरपिस्ट. I work on body, emotions, energy and soul through my own unique integrated approach. पुस्तकही लिहिलं आहे and I'm so eager to converse with you all right now. Thank you so much. सो स्ट्रेस कमी होणं का महत्वाचं आहे? पहिले तर मला खरंच स्ट्रेस कमी करायचा आहे का, कारण आपल्याला सवय होऊन जाते त्याची, आपल्याला समजतच नाही आणि त्याचे परिणाम हळूहळू घातक होत जातात. कारण प्रत्येक सेलला सवय झाल्यावर आपल्याला सकारात्मक बदल असला तरी तो करावासा वाटतच नाही, कारण आपल्या शरीराला मुळात बदल आवडतच नाही. पण मग असं का केलं पाहिजे? कारण त्याचा परिणाम प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सिस्टमवर हळूहळू व्हायला लागतो. राईट फ्रॉम चेंजेस इन स्किन, हेअर, बीपी, शुगर, वेट, हार्ट, लंग्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, काहीच सोडत नाही स्ट्रेस. आणि द गुड न्यूज इज इट इज रिव्हर्सिबल. आपण जर थोडंसं त्याच्याकडे बघितलं, वेळीच आपल्या शरीराचे सिग्नल्स आपण जर बघितले, रिस्पॉन्स त्याचा प्रॉपरली द्यायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी मदत घेतली, तर हे रिव्हर्स करणं पॉसिबल आहे. फक्त आपण वेळीच जागं झालं पाहिजे. कारण तो खूप पायलअप झाला ना की मग त्याला रिव्हर्स करणं अवघड होत जातं आणि मग आपणच ते दरवाजे बंद करून देतो आणि आपल्याला रेझिस्टन्स यायला लागतो. सो स्ट्रेस वेळीच कमी करणं खरंच 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 खूपच महत्वाचं. क्या बात आहे. मग आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूयात ज्याने तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होईल. तुम्ही तिथे आहात, मी इथे आहे, तरीही तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे.